एकंदरीतच असं जर पाहिलं तर एकाधिकारशाही ही जी जगामध्ये कुठेही अडचणी निर्माण करते, तसा तो प्रश्न आपल्या भारतामध्ये येऊ नये आणि एकंदरीतच सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने, जास्तीत जास्त लोकशाहीच्या मार्गाने आपण आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे. आपल्याला माहीत असेल की शिवाजी महाराजचं इथं राज्य कधी असं म्हटलं गेलेलं नाही आहे. रयतेचं राज्य म्हणून म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे छत्रपती घराण्याचं कामच आहे की जनतेच्या सेवेमध्ये कायम राहावं. शेतकऱ्यांचे प्रश्न तर वरपासून दिल्लीपासून ते तामिळनाडूपर्यंत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे शेतीच्या उत्पादकांचा. अशा तऱ्हेने जे प्रायोरिटीवर प्रश्न हाताळले पाहिजे ते प्रायोरिटीवर हाताळले पाहिजे. कोणी कोणाचं नाव घ्यावं न घ्यावं त्याबद्दल मी काही आपल्याला सांगू शकत नाही. पण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊनच काम केलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये जर असं विचार केला की तसल्या ह्या दंगली होत नव्हत्या कधी, आणि आत्तासुद्धा जे दंगली घडल्या ते असं आपण रिपोर्ट घ्या कोणी घडून आणले आहेत, बाहेरचे लोक बरेचसे आले होते असं त्यावेळेचा रिपोर्ट आहे. मतदारांना मी एवढंच आव्हान करील की त्यांनी खुल्या मनाने डोळे उघडून मतदान योग्य पक्षासाठी करावं. नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदू काका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झालेली आहे. लढाईसाठी अनेक दिग्गज मैदानात उतरणार आहेत. काहींच्या नावाची निश्चिती झाली आहे तर काहींची नावं अजूनही गुलदस्त्यात आहेत. कोल्हापूरच्या रणांगणात दिग्गज असे शाहू महाराज छत्रपती उभे ठाकणार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढत आहेत. अभ्यासू वृत्ती, दांडगं वाचन हे त्यांचे स्वभाव विशेष आहेत. मराठीसोबतच इंग्रजी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा त्यांचा ध्यास नेहमीच जाणवतो. करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मीयतेने जोपासण्यासोबतच तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलंय. दांडगा जनसंपर्क असलेले शाहू महाराज हे क्रीडाप्रेमी, खास करून कुस्तीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. किंबहुना त्यांनी कुस्तीपटू म्हणूनही आपला ठसा उमटवलाय आणि आता कुस्तीप्रमाणेच राजकीय आखाडा जिंकण्यासाठी ते सज्ज आहेत. एकीकडे या निवडणुकीसाठी संभाजीराजेंचं नाव चर्चेत असताना शाहू महाराज रिंगणात का उतरलेत या प्रश्नाशिवाय प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देण्यासाठी त्यांच्या प्रचाराचं नियोजन कसं असणार आहे, त्यांचं खासदार म्हणून या कोल्हापूरसाठी विजन कसं असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्वतः शाहू महाराज छत्रपती आता आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत एबीपी माझामध्ये. आणि खरं तर अनेक प्रश्न आहेत अनेकांच्या मनात. राजीव सर सुरुवात करतात. राजीव सर. महाराज नमस्कार. आणि ज्या निवडणुकीच्या आता सगळेजण ज्याची महाराज ज्या निवडणुकीकडं गेल्या काही काळापासून सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ती आता आपल्या नमस्कार ती आता येऊन आपल्यासमोर उभी ठाकलेली आहे. आणि ज्यांची नावं सगळ्यात आधी ज्यांच्या सगळ्यात आधी जाहीर झाल्या त्याच्यामध्ये अर्थातच तुमचं नाव आहे. फक्त त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही उभे राहताय हे म्हणजे याच्याबद्दलचं जसं कुतूहल सगळ्यांच्या मनामध्ये आहे तसंच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकारणाच्या बद्दलचं सुद्धा कुतूहल आहे. म्हणजे आता ही जागा शिवसेनेची ती तुमच्या आग्रहामुळं ती काँग्रेसकडे गेली. नंतर आता सांगलीच्या जागेवरून त्यामुळं काही नवीन सुरू झालेले आहेत गोंधळ. पण त्या सगळ्यांच्या मध्ये जाण्याच्या आधी खरं तर पहिला प्रश्न की आता राजकारणाच्या मैदानामध्ये दीर्घकाळाच्या गॅपनंतर पुन्हा तुम्ही उतरताय तर काय भावना आहेत मनामध्ये? जनतेने हा प्रश्न कोल्हापुरात उठवला होता आणि त्याचबरोबर सर्व मीडियानीच हा विषय घेतला होता हातात. आणि त्यांच्या इच्छेपोटी, जनतेच्या इच्छेपोटी आणि नेत्यांच्या इच्छेपोटी हा विषय आता पुढं आला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या इच्छेच्या अनुसार मी या इलेक्शनमध्ये उतरायचं ठरवलं आहे.
या खेपेचं तुमचं कॅम्पेन जे आहे ते जनतेनंच ठरवलंय असं काहीतरी आहे असं मला ऐकिवात आलं माझ्या. तर म्हणजे जनतेनंच ठरवलंय, तर मग इतक्या वर्षांमध्ये मधल्या का जनतेनं ठरवलं नव्हतं, आत्ता का ठरवलंय, काय त्याच्या मागचं कारण आहे, काय तुम्ही कसं बघताय याच्याकडं? कसं असतंय बघा की जेव्हा देश आणि देशातले लोक अडचणीत येतात तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा विचार होतो. आणि त्या दृष्टिकोनातून आता देश जर असा अडचणीच्या समाज अडचणीमध्ये आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. लोकशाही अडचणीची मध्ये आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून माझा विचार होतोय. महाराज, देश अडचणीत आहे, लोकशाही अडचणीत आहे असं तुम्हाला का वाटतं? का सरळ असं पाहिलं आपण लक्षात येईल की आपण एक वेगळ्या वळणावर आहोत. जरी देश आपला वेगळ्या वळणावर आहे आणि ज्या वळणावर आपण राहायला पाहिजे त्या वळणावर म्हणजे 75 वर्षापूर्वी आपल्याला आझादी मिळाली, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्याच्या कमिटीने ते आणि पुढच्या कमिटीने सगळं त्याला शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर. त्याच्या आधारे आपण चाललं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. नाही, आत्ताच्या घडीला म्हणजे असं तुम्हाला म्हणजे आपण जेव्हा लोकशाही अडचणीत आहे असं म्हणतो तेव्हा म्हणजे असं नेमकं काय तुम्हाला प्रकर्षानं जाणवलं किंवा वाटलं की ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपल्याला याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे? असं काही निमित्त, असं काही कारण, अशा काही घटना असं काही तुमच्या समोर होत्या आहेत? नाही, अशा काही नाही आणि कोणाच्या विरोधात नाही. परंतु एकंदरीतच असं जर पाहिलं तर एकाधिकारशाही ही जी जगामध्ये कुठेही अडचणी निर्माण करते तसा तो प्रश्न आपल्या भारतामध्ये येऊ नये आणि एकंदरीतच सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने, जास्तीत जास्त लोकशाहीच्या मार्गाने आपण आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे. महाराज, खरं तर या प्रकारचं राजकारण तुमच्यासाठी तसं कुटुंबामध्ये नवीन नाही आहे, कारण एक मुलगा आमदार झाला, एक मुलगा खासदार झाला. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आधी वडील काहीतरी करतात आणि मग नंतर ते आपल्या मुलांचा मार्ग प्रशस्त करतात त्या क्षेत्रामध्ये. इथं आता असं उलटं होतं आहे की आधी मुलांनी एक मार्ग निवडला आणि आता त्या मार्गावरून आता वडीलधारे मंडळी जात आहेत. तर जेव्हा मुलांचं राजकारण सुरू होतं त्यावेळेला तुम्हाला स्वतःला अशी इच्छा झाली नाही का की आपण राजकारणात जावं, आपण इलेक्शन लढवावी? हां, काय प्रत्यक्षात घडलं आता मला काय त्याबद्दल माहीत नाही, पण त्यांनी ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं आणि ते आता उत्स्फूर्तपणे सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहेत. मला ना महाराज, संभाजीराजे जेव्हा कट्ट्यावर आले होते तर त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना त्यांना म्हणजे एकूण त्यांना असं लक्षात येत होतं की त्यांचं खासदार होणं हे तुम्हाला फारसं रुचलेलं नाही आहे किंवा काहीतरी त्याच्यावरून होतं झालेलं. त्यामुळं त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मला महाराजांना हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे की मी जो निर्णय घेतला तो काही फार चुकीचा नव्हता आणि ते मला सिद्ध करायचं आहे आणि ती म्हणजे माझ्यासाठी ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे किंवा ती माझी सगळ्यात मोठी गरज आहे. तर असं काही झालं होतं म्हणजे संभाजीराजेंनी त्यावेळेला ते घ्यावं असं तुम्हाला फारसं ते रुचलेलं नव्हतं? त्यावेळेस काय झालं, यापेक्षा आज प्रश्न आहे की ते माझ्याबरोबर का वाहतात, त्यांनी उलट पुढाकार घेतला आहे. अच्छा, आता तुमची दोन्ही मुलं तुमच्याबरोबर प्रचारात आहेत. आता तुम्ही तुमचं प्रचाराचं काय नियोजन केलंय, काय म्हणजे काय पद्धतीनं त्यात रंग भरला जाणार आहे, कसं करताय तुम्ही? सुरू झाला का तुमचा प्रचार? जनतेने तो प्रचार सुरू केलेला आहे, मी काही अजून केलेला नाही आहे. कालच
काल का परवाचा त्याची बातमी आली मला की तिकीट म्हणण्यापेक्षा उमेदवारी मला काँग्रेसने दिलेली आहे आणि ती उमेदवारी मिळवताना असा मिळवायचा कधी प्रश्न आला नाही. आपले स्थानिक नेते आणि मुंबईतले नेते तिन्ही पक्षातले त्यांनी ठरवलं की मी पाहिजे त्यामध्ये. त्या दृष्टिकोनातून मग मी पुढे आलो. पण ही नेमकी आयडिया आली कधी आणि तुम्ही स्वतःच मैदानात उतरावं आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी हे कधी ठरलं? म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी हे तुम्ही ठरवलं का या तिन्ही पक्षांनी मिळून ठरवलं? मला वाटतं तिन्ही पक्षांनी कदाचित मिळून ठरवलं असेल आणि सर्वसाधारण आपल्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा त्याचा आग्रह धरला असणार. मी असं म्हणत होतो की कोल्हापूरची जागा जी आहे ती होती शिवसेनेकडून, तर शिवसेनेनं असा आग्रह धरला असेल की महाराज तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवावी, तर तसा आग्रह झाला होता का आणि तुमचं त्याच्याबद्दलचं मत काय होतं? आग्रह प्रत्यक्ष कोणी धरलेला नव्हता, परंतु ते आपल्या वर्तमानपत्रातनं टी व्हीवरनं सगळं ते लक्षात येत होतं की सगळ्याच पक्षांनी आग्रह धरलेला आहे. पण मग हा तर आग्रह तुमचाच असेल ना की मी काँग्रेसच्या तिकिटावर लढीन? शेवटी कुठल्या तरी एक पक्ष निवडावा लागतोच ना. शेवटी कुठला तरी एक पक्ष, लोकशाहीचं मध्ये इलेक्शन जर असलं तर एक पक्ष निवडलाच पाहिजे. तुम्ही असं म्हणत होतात बहुतेक की इथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरला की तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर लढावत आणि त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहायचा निर्णय घेतलात. बहुतेकचा अर्थ असं तुम्ही धरा की त्यांनी तिकडं वरच्या पातळीवर आग्रह धरला आणि रेटून धरलं की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, कारण आम्ही इथं आता बदलल्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष इथं मजबूत आहे आणि शिवसेनेचा सुद्धा शिवसेना उद्धव गटाचा सुद्धा पूर्ण त्याला पाठिंबा मिळाला. अच्छा, म्हणजे असंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुद्धा पाठिंबा होताच. म्हणजे असं झालं की स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आधी एक भक्कम उमेदवार हेरला आणि मग सांगितलं की आम्हाला ही जागा तुम्ही द्या, तर आमच्याकडे हा उमेदवार आहे, तर हा उमेदवार आम्ही जर आमच्या तिकिटावर जर त्याला ही जागा मिळाली तरच तो उभा राहील आणि मग त्यामुळं ही जागा काँग्रेसला गेली कारण काँग्रेसकडे तुमच्यासारखा उमेदवार होता. असंच तुम्ही समजू शकताय आणि त्यातलं तथ्यसुद्धा आहे बरंचसं. महाराज, खरं तर आम्हाला सगळ्यांनाच की म्हणजे एकूण आता राजकारण, आता तुम्ही पुढचे काही काळ तर खूप बिझी असणार आहात आणि तुम्हाला आता म्हणजे लोकांमध्ये जाऊन तुम्ही प्रचार कराल आणि सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये असाल, पण एरवी सगळ्या समाजाच्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये छत्रपती कुटुंब आणि त्यांचं म्हणजे ते काय आहेत, कसे असतात, काय करतात याच्याबद्दलचं भयंकर कुतूहल आहे किंवा असणार आहे. तर त्याच्याबद्दल सांगा ना, तुमचा काय असतो दिनक्रम? आता राजकारणाचं सोडून द्या, एरवी काय असतो तुमचा दिनक्रम, काय करता तुम्ही? ते आता आपण सोडून द्या, पण सर्व जनतेला कमीत कमी इथल्या कोल्हापूरच्या जनतेला मी काय करतो काय नाही करत हे सगळं माहीत आहेच. आणखी त्यात त्यांना काही नवीन काही नाही. कोल्हापूरच्या माहिती आहे, पण म्हणजे आता असं की जसे आता इंग्लंडमध्ये त्या राणीला तिचे ते काही प्रोटोकॉल आणि मग त्या पद्धतीचे काही कार्यक्रम वगैरे असं ते करत असतात, तर कोल्हापूरमध्ये त्या पद्धतीचे काही म्हणजे असे काही रिच्युअल्स किंवा असे काही आहेत का गोष्टी की ज्या महाराष्ट्राला माहिती नाही आहेत, त्या कोल्हापूरच्या लोकांना कदाचित माहिती असतील, की ज्या तुम्हाला शेअर करायला आवडतील की ह्या गोष्टी परंपरेनं आम्ही करतोय, ह्या चालू आहेत अनेक वर्षांपासून, शतकांपासून, दशकांपासून? अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत असेल की शिवाजी महाराजचं इथं राज्य कधी असं म्हटलं गेलेलं नाही आहे. रयतेचं राज्य म्हणून म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे छत्रपती घराण्याचं कामच आहे की जनतेच्या सेवेमध्ये कायम राहावं, कुठल्या ना कुठल्या जसं जमेल तसं, आणि त्याप्रमाणे आम्ही आहोत.
आत्ता अशा काही संस्थानं अशी काही आहेत का की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे छत्रपती म्हणून ज्याची जबाबदारी आपल्याकडं आहे, ज्या परंपरेनं त्या गोष्टी केल्या जातात किंवा कराव्या लागतात? परंपरा नेहमीच असते आहे. परंपरेप्रमाणे अनेक गोष्टी होतातच आहेत आणि परंपरेला पूर्ण बाजूला ठेवून आपण काही करत नाही. परंतु जेव्हा जेव्हा परंपरेला बाजूला ठेवून काही कधीतरी काय करावं लागतं तेही आम्ही करतो. परंपरा निर्माण करतो. आणि आता कदाचित जसं आता पूर्वीच्या काळामध्ये एक दसरा समारंभ होत होता कोल्हापुरामध्ये, आताही होतोय आणि तो आता जनतेचा समारंभ होतोय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अशा तऱ्हेने अनेक रीतरिवाजाच्या प्रमाणे होतात आणि शेवटी ते आहेतच ते. महाराज, आपण म्हणजे आपण छत्रपती आहोत ही भावना काय आहे नेमकी? मला माहित नाही. आहे म्हणजे आहे. आणखीन जनतेच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी आम्ही आहोत, एवढं मला लक्षात माहीत आहे. आणि कारण असं आहे की महाराष्ट्रातल्याच नाही तर देशाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती आणि शिवाजी महाराजांच्या बद्दलची जी भावना आहे तर त्या सगळ्या भावना, त्या सगळ्या श्रद्धांचा आणि त्यांचा जो सगळा वारसा आहे तो प्रत्यक्ष वारसदार म्हणून आपल्याकडं आहे. तर ही फार मोठी खूप मोठी जबाबदारीची भाव असेल, त्याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. तर ह्याचं ओझं ही एक प्रकारे असेल तर तुम्ही त्याच्याकडं म्हणजे ते कसं हँडल करता? जगकर्ते शिवाजी महाराजांच्यापासून एक वेगळा इतिहास आपल्या भारतामध्ये घडला आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य, स्वराज्य, रयतेचं राज्य हे निर्माण केलं होतं आणि तीच परंपरा आज तागायत आहे. नंतरच्या काळामध्ये राजश्री शाहू छत्रपती महाराज इथं 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांचं कार्य होतं आणि तेव्हापासून आपल्याला शिवाजी महाराजांची परंपरा आणि शाहू महाराजांच्याही आधुनिक परंपरेच्या गोष्टी, त्यांची परंपरा काहीमध्ये त्यांनी दुरुस्त केली, बदलली आणि काळाच्या प्रमाणे फरक थोडासा किरकोळ पडतोय आणि शाहू महाराजांचं कार्य आजच्या घटकेला पूर्ण भारतासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांनी प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, समतेचा प्रयत्न केला, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर्व समाज, सर्व जातीपाती लोकांना एकत्र करून पुढे नेण्याचा जो विषय त्यांनी हाती घेतला होता, शिक्षणाकडे लक्ष दिलं होतं, शेतीकडे लक्ष दिलं होतं. राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांना एक त्यावेळेस काही नसताना एक धरण झालं आणि त्याचं वर्षभर पाणी मिळायला लागलं. अशा ज्या लोकोपयोगी गोष्टी आहेत त्याच्यातनं आपल्यालाही स्फूर्ती मिळते आणि त्या स्फूर्तीच्या माध्यमातून आपण काम करतोय. महाराज, एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. खरं तर महिनाभरापूर्वी जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं, जरांगे त्याचं नेतृत्व करत होते, तेव्हापासनं सगळ्या समाजाला एक तुमच्याकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा होती. आता तो समाज कन्फ्युज्ड आहे, कारण एकीकडे राज्य सरकारने कायदा केलेला आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे, मात्र दुसरीकडे सगळे सोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा संपला नाही असं सांगितलं जात आहे. तर हा जो सगळा तिढा म्हणा किंवा प्रश्न निर्माण झाल्या लोकांच्या मनात, तुम्ही मार्गदर्शक म्हणून काय सांगाल या सगळ्या समाजाला? तो तिढा तर दूर केलाच पाहिजे, यात काही प्रश्न नाही आहे. आणि जरांगे पाटलांनी आणि शासनामध्ये बोलणी सुद्धा बऱ्याचशा वेळेस झालेली आहे आणि ते का
मध्येच नाराज होतात. शासन काय करतंय हे आपल्याला इथं बसून समजत नाही. पण मग तो जो कायदा केलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? की तुमचंही मत असंच आहे की जो जी मागणी केली जाते सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची ते व्हायला हवं? कायदा प्रत्यक्षात काय झालेला आहे याचे डिटेल्स मला माहीत नाहीत. आणि एवढीच अपेक्षा असते की जो काही कायदा करतात तो सर्वमान्य कायदा असला पाहिजे आणि कोर्टामध्ये तो टिकला पाहिजे. शाहू महाराज, प्रश्न असा होता की आता सध्या हिंदुत्व या विषयावरून अनेक वेळा राजकारण केलं जातं. सगळेच हिंदुत्वाला धरून राजकारण करताना पाहायला मिळतात. आणि एका मुलाखतीत तुम्ही असं म्हटलं होतं की शिवरायांच्या काळातलं त्यावेळेचं हिंदुत्व वेगळं होतं आणि आत्ताचं राजकारणासाठीचं जे हिंदुत्व आहे ते वेगळं आहे. तर ते नेमकं काय आहे, तेव्हाच आणि आत्ताचा फरक काय, आणि तुम्ही या सगळ्याकडे हिंदुत्व याविषयीच्या राजकारणाकडे कशा दृष्टिकोनातून बघता? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मार्गदर्शन त्यावेळेस केलं आहे ते काय आणि किंवा कार्य केलं आहे त्याच्या आधारेच आणि छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं कार्य जे केलेलं आहे आणि ते काय कोणाच्या विरोधात आहे किंवा असं काहीच नाही आहे. कोणासाठी केलं आहे हा मी तुम्हाला प्रश्न करतो आहे. सर्वांसाठी केलं आहे. सर्वांसाठी केलं म्हणजे भारतामध्ये जे लोक राहतात त्या सर्वांसाठी एक त्यांनी एक तऱ्हेचा आश्रय दिला आहे सगळ्यांना. आणि त्याच्याप्रमाणेच ह्या बेसिसवरच आपण चाललो तरच आपण समाज आपला हा टिकणार आहे. आणि त्याला फाटे फोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. हिंदुत्वाला घेऊन आत्ता राजकारण केलं जातंय, हिंदुत्वाचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय असं तुम्हाला वाटतं का? आता मोठा प्रश्न आहे तो, काय करताय आणि काय नाही. आणि सगळ्यांनाच आपल्या आपल्या परीने त्या दृष्टिकोनातून आणि त्या दिशेने जायचं असतं. आपणही जातोय, सर्व जात आहेत. हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. महाराज, 2-3 मुद्दे आहेत. एक तर हिंदुत्व झालं, आत्ता म्हणजे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. आरक्षणाचा प्रश्न आहे, जातीयवादाचा प्रश्न आहे. तुमच्या लेखी सगळ्यात गंभीर समस्या आपल्या समाजाच्या समोरची आज कोणती आहे आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे टॅकल करू पाहताय? शेतीचे प्रश्न अजून पुष्कळ आहेत. शिक्षणाचे प्रश्न अजून भरपूर आहेत. आणि एकंदरीतच इंडस्ट्रीमधले प्रश्न आहेत पुष्कळ. शेतकऱ्यांचे प्रश्न तर वरपासून दिल्लीपासून ते तामिळनाडूपर्यंत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे शेतीच्या उत्पादकांचा. अशा तऱ्हेने जे प्रायोरिटीवर प्रश्न हाताळले पाहिजे ते प्रायोरिटीवर हाताळले पाहिजे. प्रायोरिटी आपली कधी कधी चुकती आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात. प्रायोरिटी बरोबर ठरवली तर बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतात. मी मगाशी महाराज म्हटलं की खूप कुतूहल आहे छत्रपती कुटुंबाविषयी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही मनामध्ये. तर आत्ता तुम्ही शेतीच्या प्रश्नांविषयी बोललात. छत्रपती कुटुंब त्यांची शेती आहे, शेती करतात. होय, करतो ना. मी सुद्धा शेतकरीच आहे. काय करता तुम्ही? ऊस, मेंढरं सुद्धा पाळतोय म्हणून धनगर आहे. गवळी आणि गाई सुद्धा पाळतो म्हणून गवळी आहे. आणि हत्यारी हातात घेऊ शकतो म्हणून एक सैनिक आहे. आणि उद्योग हा उद्योग असा माझा नाही. शेती हा माझा उद्योग. अच्छा. आणि व्यवसाय. अच्छा. पण म्हणजे बेसिकली तुम्ही काय ऊसाचे शेतकरी आहात? शाहू महाराजच्या कृपेने तर जिल्ह्यामध्ये पाणी भरपूर झालं म्हणून सगळे इथले शेतकरी ऊसाचे शेतकरी जास्तीत जास्त आहेत. महाराज, म्हणजे गेल्या काही वर्षांचं जर महाराष्ट्राचं आपण राजकारण बघितलं तर ते छत्रपतींच्या नावानंच त्यांच्या भोवतीच फिरते. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळे पक्ष राजकारण करताना दिसतात. आता तुम्ही प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलेले आहात.
पण एरवी तुम्ही या स्थितीकडं कसं बघता, म्हणजे कसे बघत होतात या राजकारणाकडं? बघत होतो, दिसत होतं सगळं काय काय चाललंय काय काय नाही, पण शेवटी जनतेने वाटलं इनफ इज इनफ त्यांनी म्हणून माझा प्रश्न उद्भवला. पण तुम्हाला असं कधी आत्तापर्यंत वाटलं नाही का की तुम्ही जर म्हणजे कुणी ऐकेल किंवा नाही ऐकेल हा नंतरचा भाग झाला, पण जर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करत असाल तर हे जे तुम्ही करताय ते योग्य नाही, असं आज नाही गेल्या 30-40 वर्षांमध्ये असे प्रसंग कधी तुमच्या मनामध्ये तरी आले का, किंवा मनामध्ये आले होते का की आत्ता सांगावं यांना की तुम्ही नाव घेऊ नका शिवाजी महाराजांचं? आत्तापर्यंतच्या आपल्या महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे ते मुख्यत्वे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळाले. तर असं कधी तुमच्या मनामध्ये विचार आला का की आता हे जे तुम्ही करताय हे योग्य नाही, तुम्ही महाराजांचं नाव घेऊ नका? कोणी कोणाचं नाव घ्यावं न घ्यावं त्याबद्दल मी काही आपल्याला सांगू शकत नाही, पण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊनच काम केलं पाहिजे. महाराज कोल्हापुरी शाहू महाराजांची भूमिका असं आपण म्हणतोय. काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, त्यावेळी तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरला. काय नेमकी तुमची भावना होती? असं होऊ शकतं कोल्हापूरमध्ये असं वाटलेलं का कधी? कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रातल्यापेक्षा कोल्हापूरमध्ये जर असा विचार केला की तसल्या ह्या दंगली होत नव्हत्या कधी, आणि आत्तासुद्धा जे दंगली घडल्या ते असं आपण रिपोर्ट घ्या कोणी घडवून आणले आहेत, बाहेरचे लोक बरेचसे आले होते असं त्यावेळेसचा रिपोर्ट आहे, आणि त्यांनी जरा चुकीचं मार्गदर्शन करून आणखीन त्या दंगली झालेल्या आहेत. आपल्या कोल्हापूरमध्ये सगळं धर्म समभाव असल्यामुळे आणि सगळ्यांना आपण एकत्र ठेवून आपण एक समाज समजून आपण काम करतोय, त्याच्यामुळे त्या दंगलीच्या नंतर सर्वांना इथं सगळ्या पुरोगामी विचाराच्या लोकांना तिथं एकत्र येऊन दाखवा लागलं की असली घटना परत कोल्हापुरात घडू नये, आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार मांडला गेलेला आहे. महाराज, तुम्ही लोकसभेची निवडणूक तर लढवत आहे, पण समोरच्या बाजूने कोण असावं असं तुम्हाला वाटतं? समरजित घाटगे की धनंजय महाडिक? तो माझा प्रश्न नाही ना, मग तो माझा प्रश्न नाही आहे, आणि सर्व जे कोण राहण्याची शक्यता असेल ते सगळेच माझे मित्र आहेत. कोल्हापूरचं म्हणजे पैलवानकी ही खूपच प्रसिद्ध आहे, तुम्हाला स्वतःला कुस्तीवर प्रेम आहे. समोरचा पैलवान कसा असावा त्याच्याबद्दलचे डावपेच आडाखे तुम्हाला माहिती असतात, सगळे मित्र आहेत, त्यामुळे आणखी माहिती असेल तर समरजित घाटगेंचे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि धनंजयचे प्लस पॉईंट्स काय किंवा मायनस पॉईंट्स काय आहेत ते नंतर बघावं लागतील ना, ते सगळे अभ्यास करून ते बघावं लागतील. नाही, तुमचा अभ्यास जबरदस्त असणार, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तुमचा. बघूया, ते अजून पुढचे प्रश्न आहेत, आज तो प्रश्न काही उद्भवत नाही. महाराज, लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवल्यानंतर खासदार झाल्यावर काहीतरी करायचं ठरवलं असेल, काय काय आहे हे? ते सगळ्यांनी मिळून आणि ठरवणार, आणि एकत्रित वातावरण सुधारलं पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. तुम्ही यावेळी लोकसभेची निवडणूक लढवायचा निर्णय 2 वर्षापूर्वी जे घडलं त्याच्यामुळे तर घेतला नाही की छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला नव्हता, भाजप पाठिंबा द्यायला तयार होती, सर्वानुमते एकच उमेदवार ठरवावा असं चाललं होतं, पण त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नव्हता आणि अचानक संजय पवारांना पाठिंबा दिला आणि उमेदवारी दिली. शिवसेनेने आता पूर्ण पाठिंबा दिलेलाच आहे ना, विषय काय नाही, पण त्यावेळी शिवसेनेने ज्या पद्धतीने नकार दिला त्याचं कुठेतरी तुम्हाला शल्य वगैरे काही आहे? त्यावेळेसचं आता त्यावेळेचं काय झालं ते आता विचारात घेण्यासारखं काही नाही आहे. शिवसेनेने आता मनापासून शिवसेने उद्धव ठाकरे गटाने पूर्णपणे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. अच्छा, 2009च्या निवडणुकीमध्ये संभाजीराजांना 40-45 हजार मतांनी पराभव झाला होता.
आता यावेळेस किती तयारी आहे, किती विश्वास आहे तुम्हाला? तर मतपेटीच दाखवेल. महाराज, प्रश्न असा होता की 1990 साली तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये थोडा वेळ दिसला होतात, काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला, नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मंचावर सुद्धा तुम्ही दिसलात. 30-35 वर्षांमध्ये राजकारण कसं बदललं आणि या 35 वर्षांमध्ये तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपणही सक्रिय राजकारणामध्ये यावं? हा म्हणून झालो ना आता. आताची सध्याची राजकारणाची काय स्थिती आहे? असं म्हणतात की राजकारण खूप गढूळ झालंय, खूप वाईट झालंय. तुमचं काय आकलन आहे? आता जरी गढूळ झालं असलं तरी त्यातला गाळ कधीतरी पाण्याखाली जातोय तरी आणि शुद्ध पाणी वर राहील. महाराज, थोडंसं कुस्तीकडे पुन्हा जर वळायचं तर गेल्या काही वर्षांनी पुन्हा एकदा कोल्हापूरकडे महाराष्ट्र केसरीची गदा आली. पृथ्वीराज पाटील जिंकला, सिकंदर शेख जिंकला, त्यावेळी मन भरून आलं की नाही? हो, अर्थात चांगल्या कुस्त्या करायला लागलेत पुन्हा एकदा कोल्हापूरचे पैलवान आणि निश्चित त्यांचं नाव पूर्ण भारतामध्ये सुद्धा गाजेल लवकरच. महाराज, कुस्ती आणि फुटबॉल ही कोल्हापूरची परंपरा आहे, त्या मातीतच रुजलं आहे. पण शूटिंगनं आता कोल्हापूरला एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. तेजस्विनी सावंत असेल, राही सरनोबत असेल, बरीच मोठमोठी नावं आता कोल्हापुरात नाही यायला लागली आहेत. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, या नवीन पिढीविषयी? होय, बरेचसे रिनोन फुटबॉल आणि कुस्ती सोडून सुद्धा शूटिंग आणि स्विमिंगमध्ये पुष्कळ कामगिरी कोल्हापूरच्या पट्टूंनी केलेली आहे. आणि शूटिंगसुद्धा इथं पारंपरिक खेळ आहे, स्विमिंग सुद्धा पारंपरिक आहे. आणखीन एकंदरीतच कोल्हापूर हे क्रीडेमध्ये नेहमीच अग्रेसर असतं, ते राहणार. तुमच्या नजरेसमोर काही विजन आहे का या सगळ्या खेळाडूंसाठी? निश्चितच सगळ्यांचा नजर ऑलिम्पिक मेडल्सकडे असते. कठीण आहे असतंय ते, परंतु निश्चित सगळ्यांचं लक्ष तिकडे आहेच आहे. महाराज, आता प्रचाराला सुरुवात होईल, प्रचार सभा होतील, तर तुमच्या प्रचारासाठी कोणी कोणी यावं अशी तुमची इच्छा आहे? म्हणजे आता तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर लढताय, तर राहुल गांधींची सभा, सोनिया गांधींची सभा व्हावी असं वाटतंय का? त्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे का? आता ते पक्ष श्रेष्ठी, जिल्हाध्यक्ष, इतर महाविकास आघाडीचे इतर नेते जे सगळे मिळून ठरवतील कोण कोण इथं याचं आणि कोण कोण नाही. महाराज, या सगळ्या वाटचालीमध्ये इतक्या वर्षांच्या तुमचं प्रेरणास्थान नेमकं कोण राहिलंय आणि आता मतदारांना तुम्ही यावर्षी काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की त्यांनी खुल्या मनाने डोळे उघडून मतदान योग्य पक्षासाठी करावं. आणि तुमचं प्रेरणास्थान कोण राहिलंय या सगळ्या वर्षांमध्ये? माझं प्रेरणास्थान, हो, माझं प्रेरणास्थान अर्थातच प्रथम छत्रपती शंकरदेव शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, तारा राणी असे अनेक माझे स्फूर्तिस्थान त्याने राहिलेले आहेत. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यांनी ते स्वतःचं बलिदान दिलं, ते महात्मा गांधी एक आहेत. अशा तऱ्हेने अनेक मंडळी आहेत जे माझ्या स्फूर्तिस्थानी आहेत. महाराज, तुम्ही म्हणजे एकूणच कमी बोलता का आता राजकारणात गेल्यानंतर कमी बोलायचं ठरवून कमी बोलताय? मला माहीत नाही, पण जेवढं बोलायचं तेवढं बोलतोय. आत्ताची एकूण राजकारणामधली स्थिती अशी आहे की आता बास म्हटलं तरी लोक बोलायचं सोडत नाहीत, कान किटले तरी लोक थांबत नाहीत. आणि आत्ता आम्ही असं बघतोय की तुम्ही बोलावं असं आम्ही म्हणतोय तर तुम्ही 1-2 शब्दामध्ये उत्तरं देताय. थोडक्यात बोललेलं बरं असतं ना. मी मगाशी म्हटलं तसं की असं दुरून असं बोलणं ना, म्हणजे ते मी मगाशी म्हटलं तसं की त्यात काही मजा नाही. ते प्रत्यक्ष समोर जेव्हा असतो तेव्हा जास्त गंमत येते. पण ती आपण पुन्हा लवकरच भेटू. प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही समोर असाल तेव्हा आपण चांगला संवाद साधू. हां. तर चला, आमच्या शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या नव्या मोहिमेवर तुम्ही निघालायत त्यासाठी
शुभेच्छा. आम्हाला आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार. सर्वांना शुभेच्छा. नक्कीच महाराज, नमस्कार तुम्हाला पुन्हा एकदा. आणि या निवडणुकीकरता तुम्हाला शुभेच्छा, पुढच्या वाटचालीकरता दीर्घायुष्याकरता शुभेच्छा देतो. आणि कट्ट्यावर आपण इकडेच थांबूया. खूप खूप धन्यवाद कट्ट्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल. यासोबत माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. या कार्यक्रमामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.